सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 172 गुरुप्रसन्नता। आकल्पजन्मना कोट्या जप व्रत तपः क्रियाः तत्सर्वं सफलं देवी गुरुसंतोषमात्रतः। कल्पंतापर्यंत म्हणजे कोटी कोटी जन्मांचे जप व्रत तप या सर्व क्रिया एकमात्र गुरुला संतोषित प्रसन्न केल्यानेच सफल होऊ शकतात, दुसऱ्या कशाने नाही। पुण्याचरण करूनही त्याच्या फलप्राप्तीसाठी गुरुप्रसन्नताच हवी। गुरुप्रसन्नतेचे महत्त्व हा श्लोक सांगतोय। गुरुसेवेने गुरुभक्तीने गुरु संतोषित झाला की तत्काळ सर्व जन्म कर्म फलप्राप्ती याच जन्मी लाभते। अनेक जन्म वाट पाहावी लागत नाही। गुरु प्रसन्न होतो तो केवळ गुरुभक्तीने। गुरुला भेटी देणग्या नकोत, तर गुरुला खरे प्रेम हवे, ज्ञानी भक्ती हवी, मग तो खुश होतो। गुरु ही कल्याणकारी शक्ती। गुरुचे मन प्रसन्न होताच आपोआपच कल्याणकारी शक्ती गुरुभक्ताचे कल्याण करते। म्हणून जेणेकरून गुरु प्रसन्न होईल, त्याचा अनुकूल ग्रह होईल असे निर्मळ विचार व वर्तन गुरुभक्ताने कटाक्षाने ठेवावे। गुरुला आवडेल तेच करावे, गुरुला अप्रिय ते करू नये। सर्वांचा सन्मान म्हणजे गुरुचाच सन्मान। सर्वांवर प्रेम प्रीती म्हणजे गुरुचीच भक्ती। सर्वांची सेवा म्हणजे गुरुचीच सेवा। सर्वांच्या उपयोगी पडणे म्हणजे गुरुभक्ती योगी होणे, कारण गुरु सर्वांच्यात आहे। निर्वैर वृत्ती ठेवणे म्हणजे गुरुप्रसन्नताच। सर्वांच्या आनंदासाठी झटणे म्हणजे गुरुला संतोषित करणेच होय। अभेद योग म्हणजेच गुरु संतोष योग। सर्व तापसाची फलप्राप्ती म्हणजे सुदुर्लभ गुरुभक्ती प्राप्ती होय। सद्गुरुनाथ महाराज की जय।